हॅलो गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज निघालेली आहे मी थोडीशी बाहेर. तर मी कुठे कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि आमच्या बरोबर आज आहे रुद्रा. हॅलो रुद्रा. गाइज, आम्ही आलोय जेवण करण्यासाठी आणि मी घेतलं मंचाव सूप. आणि इथे जास्त व्हेज नाही, नॉन व्हेज साठी प्रसिद्ध आहे हे हॉटेल. सो आता आम्ही ह्या हॉटेलला आलो, सिद्धेश्वर. सो गाईज, माझे हेअर जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सो असे झाले ते हेअर्स आणि असा कलर आला ह्याला. त्याच्यामुळे मी हे कट करायचा विचार आहे. बघूयात आता हे चेक करून काय सांगतात ते. कलर कधी केला होता? हा कलर कधी केला होता? कलर भरपूर टाइम झाला. इंजेक्टर आहे, ड्रायनेस कमी करणार, डिटँगल करायला मदत करतात. क्रीम आहे, त्यामध्ये फुटबेट जास्त असतात, तुमचं जे ड्रायनेस आहे ते कमी होऊन जातात. ते शॅम्पू कंडिशनर. शॅम्पू तर मला असं सांगायचं होतं की लॉरियलचंच झालं असतं स्पा. लॉरियलचा स्पा जितकं ड्रायनेस कमी होतं ना त्यापेक्षा जास्त कमी होतं. जर लॉरियलचा करायचं असेल लॉरियलचा पण करू शकतो. ह्या प्रोडक्टचं मी कधी ऐकले नाही. हा न्यू प्रोडक्ट आहे, त्याचे इफेक्ट चांगले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट केला. सो गाईज, मी आले दुसऱ्या सलूनमध्ये आणि तिथे करणार आहे मी हेअर स्पा आणि हेअर कट. हेअर्स मला माझे लॉंगसुद्धा हवे होते आणि हेअरकटमध्ये स्टेप्ससुद्धा दिसल्या पाहिजे असा मला हेअरकट हवा होता. गाईज, हेअरकट सलॉनमध्ये करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जितकी आपण लेंथ कमी करायला सांगतो त्याच्यापेक्षा ते जास्तच कमी करून ठेवतात आपले हेअर्स. त्याच्यामुळे आधीच त्यांना सांगून ठेवायचं की जितकी लेंथ कमी करायला सांगितली आहे तेवढीच लेंथ कमी करा म्हणून. आपले जे हेअर्स असतात ते एकदमच नॅचरल ठेवले पाहिजेत आपण. कारण की आपण जितका कलर वगैरे काहीही करतो त्याने आपल्याला चांगला इफेक्ट येतच नाही. ते फक्त आपल्याला तात्पुरतं छान दिसतं आणि 2-4 दिवस गेले की ते केस आपले आहे तसेच होऊन बसतात. त्याच्यामुळे हेअर स्पा आणि हेअरकट सोडून दुसरं तिसरं काहीच मी करत नाही आहे. कारण की ह्याच्या आधी लॉकडाऊनच्या वेळी मी जेव्हा हेअर कलरिंग केले होते तेव्हा माझे हेअर्स खूप डॅमेज झाले होते आणि मला हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागली होती केसांसाठी. आणि त्यावेळी माझं खूप नुकसान झालं, माझे खूप केस गळाले. त्याच्यामुळे केसांना काहीही करताना, कलरिंग करताना थोडा विचारपूर्वक केलं पाहिजे.
सुद्धा नाही झालेली माझ्या हेअर्सची आणि स्टेप पण पडल्या. छान वाटते मला. हा फक्त शर्ट घेऊ शकतो का? नाही ना मॅम, हा शर्ट नाही. इथून पिंकवाला नाईट ड्रेस जो होता तो मी घेतला कारण तो मला खूप आवडला. मला थोडंसं काहीतरी सामान लागत होतं, मी ते घेतलं आणि आता मी निघालो. वन पीस घेतला मी. सो गाईज आम्ही आलो घरी आणि आम्ही ज्या सलॉनमध्ये गेलो होतो त्यांनी त्यांच्यातर्फे मला हे कंडिशनर आणि शॅम्पू दिलं आणि मला खूप छान वाटलं त्या सलॉनमध्ये जाऊन. सो डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. याचबरोबर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय.